नमस्कार, ॲडव्होकेट वैशाली कोराटे बोलते आहे. आज मी आपल्याला घरामध्ये CCTV लावणे हे कितपत कायदेशीर आहे याबद्दल आज मी माहिती सांगणार आहे. तुमच्या घरामध्ये तुम्ही CCTV लावणार आहात का? तर लावत असाल तर आधी ही कायदेशीर माहिती पूर्णपणे नीट ऐका. आणि काही ठिकाणी कॅमेरे लावणे हे बेकायदेशीर आहे, हेच मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर भारतामध्ये कायद्यानुसार काही ठिकाणी CCTV लावणे हे बेकायदेशीर आहे. मग घरात CCTV लावणे नेमके कायदेशीर आहे की नाही हे आज मी तुम्हाला पूर्ण कायद्याच्या भाषेत सोप्या पद्धतीने सांगणार आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा. आजकाल अनेक ठिकाणी लोक घराच्या सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे लावतात, पण एक मोठा प्रश्न आहे, तो म्हणजे घरात CCTV लावणे कायदेशीर आहे की नाही. कोणाच्या परवानगीशिवाय रेकॉर्डिंग केल्यास गुन्हा होतो का? तसंच कॅमेऱ्यामुळे प्रायव्हसीचा भंग जर झाला तर आपण काय करू शकतो, काय होऊ शकतं हे बघूयात. सर्वात आधी आपण बघू की CCTV या शब्दाचा अर्थ काय आहे. CCTV म्हणजे क्लोज सर्क्यूट टेलिव्हिजन म्हणजेच असा त्याचा पूर्णपणे अर्थ होत असतो. याचा वापर प्रामुख्याने घराची सुरक्षा, चोरी टाळण्यासाठी तसेच पुरावा म्हणून आपण हे वापरतो कॅमेरे. आजकाल घर तसेच सोसायटी, ऑफिस, दुकानं सगळीकडेच CCTV हे लावले जातात. बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच कॉम्प्लेक्समध्ये, कंपन्यांमध्ये, गेटवर, खिडक्यांमध्ये किंवा दारामध्ये CCTV हे कॅमेरे लावले जात असतात. का तर ते पुरावे म्हणून ठरवले जातात आणि कोणी आलं, काही चोरी झाली तर त्याच्या कॅमेऱ्याच्या नुसार आपण ते बघू शकतो. आपल्याला लवकर समजतं की कोण आलं, कोण गेलं, कोणी काय केलं. म्हणून CCTV कॅमेऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जात असतो. पण घरात CCTV लावणे हे कायदेशीर आहे का की नाही ते आपण पाहूयात. हो, भारतामध्ये घरात CCTV लावणे पूर्णपणे कायदेशीर आहे जर तो सुरक्षेच्या उद्देशाने लावला असेल तर. पण काही महत्त्वाचे नियम पाळणे देखील त्यात आवश्यक आहे. प्रायव्हसीचा विचार करून कोणते अधिकार आहेत प्रायव्हसीसाठी ते बघूयात. भारतामध्ये प्रायव्हसीचा मूलभूत अधिकार आहे. हा अधिकार जस्टिस KS पुट्टास्वामी वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2017 या केसमध्ये या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात मान्य करण्यात आला. या निर्णयानुसार प्रत्येक व्यक्तीला खाजगी आयुष्याचा अधिकार हा आहे. म्हणून CCTV लावताना इतरांच्या प्रायव्हसीचा भंग होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. कोणत्या ठिकाणी CCTV लावणे बेकायदेशीर ठरू शकतं आपण ते बघूया. बाथरूममध्ये CCTV लावायचं नाही, बेडरूममध्ये नाही लावायचा, चेंजिंग रूममध्ये देखील लावू शकत नाही, टॉयलेटमध्ये देखील तुम्हाला लावता येणार नाही. या ठिकाणी कॅमेरे लावणे हे बेकायदेशीर आहे. जर अशा ठिकाणी तुम्ही कॅमेरे लावले तर IPC सेक्शन 354C यात शिक्षा होऊ शकते. 1 ते 3 वर्षापर्यंत तुम्हाला तुरुंगवास होऊ शकतो आणि दंड देखील होऊ शकतो. जर तुमचा CCTV शेजाऱ्यांच्या घरात म्हणजेच त्यांच्या खिडकीमध्ये असेल, त्यांच्या खाजगी जागेमध्ये असेल तर तसे रेकॉर्डिंग तुम्ही तसे रेकॉर्डिंग करत असाल तर ते प्रायव्हसीचा भंग मानला जातो. हे ते बेकायदेशीर मानलं जात असतं. म्हणून त्यामुळे कायदेशीर कारवाई तुमच्यावर होऊ शकते. म्हणून ह्या गोष्टी करायच्या नाहीत. जर एखाद्याने फोटो किंवा व्हिडिओ त्याच्या परवानगीशिवाय ऑनलाईन टाकले तर म्हणजे व्हिडिओमधले तर IT ॲक्ट सेक्शन 66E तुमच्यावर लागू होऊ शकतो. यामुळे 3 वर्षाची शिक्षा आणि दंड देखील होऊ शकतो. सोसायटीमध्ये कमिटीची परवानगी तुम्हाला घ्यावी लागते. तसंच सर्व सदस्यांना तुम्ही माहिती देणे हे आवश्यक आहे. सामान्यतः CCTV हे पार्किंगमध्ये, गेटमध्ये तसंच कॅरिडॉर, लिफ्ट या ठिकाणी तुम्ही लावू शकतात, लावले जात असतात. ते बेकायदेशीर नाही, कायदेशीर आहे, हे लक्षात घ्या. CCTV लावताना सुरक्षेचा उद्देश असावा, म्हणजे कॅमेरे हे सुरक्षेसाठी असतात, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. इतरांच्या प्रायव्हसीचा भंग होऊ नये ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. गुप्त कॅमेरे वापरू नये, म्हणजे कोणाला न सांगता त्या ठिकाणी कॅमेरे लावणे हे बेकायदेशीर आहे.
रेकॉर्डिंगचा गैरवापर करू नये. रेकॉर्डिंग देखील त्यामध्ये ठेवू नये. त्याचा गैरवापर देखील तुम्ही करता कामा नये. ते बेकायदेशीर मानलं जातं. महत्त्वाची टिप्स सांगते. घरात कॅमेरे लावणे कायदेशीर आहे, पण इतरांच्या प्रायव्हसीचा भंग होणार नाही याची काळजी तुम्ही घेतलीच पाहिजे. त्या हिशोबानेच तुम्ही कॅमेरे म्हणजे CCTV लावायचा आहे. नाहीतर तुम्ही कायदेशीर अडचणीत येऊ शकतात आणि तुमच्यावर कारवाई होऊन तुमच्यावर दंड होऊ शकतो, तुम्हाला जेल देखील होऊ शकते. म्हणून ही कायदेशीर माहिती मी सांगितलेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं कॉमेंटमध्ये मेसेज करा. आणखी कुठल्या विषयावर जर तुम्हाला कायदेशीर माहिती पाहिजे असेल तर ते देखील मला सांगा. माझा फोन नंबर आहे 920 915 56 69. धन्यवाद.